हा तुझा नवरा, तू तुझ्या तोंडाने सांगितलं होतं की माझा नवरा माझ्याजवळ झोपत नाही का, तर तुझा नवरा म्हणतो तुझा वास येतो, हे तू तुझ्या तोंडाने सांगितलेलं आहे मला. कारण काहींच्या गाठला मुळे व्याध्यानं बाहेर आलाय, काहींचं काय काहींचं काय काही. आणि तिथं खापर तोंडाची माहितीची तुम्हाला कोल्हापूरची, म्हणजे तिच्यावर हागत पण नसते मी, हागत पण नाही तिचं नाव घेऊन मी बाकीच्या गोष्टी. कारण मला खूप लोकांनी लायकीच नाहीये, भिकारी तुझ्या दारात आली ती भीक मागत, भीक घेऊन गेली, विषय सोडून दे म्हणून मी सोडून दिलेला आहे भीक मागीचा, खापर तोंडीचा विषय. 17 लफडेईचे आणि दुसऱ्यांना तुझ्या गाण असेल ना ग, तुझ्या बापाने तुला जे असेल ना, तर माझे काय पुरावेत ना तुझ्याकडे ते सगळे टाक. नाहीतर तुला असं वाटत असेल मी शांत आहे, तू शांत कशी ना तीच बघ मला आता. तुझ्या बापाने खरंच तुझी आई तुझ्या बापाजवळ झोपली असेल ना, आणि तुझ्या आईने तुला बापाजवळ झोपूनच काढली असेल, तुझ्या बापाच्या थेंबाची असेल ना तू, तर पुरावे दे. मी काय कुणाचे पैसे घेऊन कुणाच्या विरोधात बोलते, माझं कुणाशी लफडा आहे, मी काय काय केलं, मी साड्या कुठून घेतल्या, तुला आहे ना तुझ्यावर चढवले होते मी 10-15 जण. दररोज कोल्हापूरला एक पाठवते तुम्ही कस्टमर तुला, आणि त्याचं कमिशन मला भेटत होतं, आणि त्याच्यात साड्या घेतल्या. अगं मला सांगितलेलं आहे, मला कळलं ना. माझ्या घरी आली तेव्हा अशी तर घाणबाई येतो, हां अशी तर घाणबाई येतो. काय म्हटलेली मला तू, मी आता जे आहे ना ते आज क्लिअर बोलणार आहे, अगदी बिनधास्त बोलणार. काय म्हटली होती माहिती आहे मला, माझा नवरा माझ्याजवळ झोपत नाही म्हणे. माझ्या नवऱ्याने मागं पण म्हणली, पुण्याला एक बाई घेऊन राहत होता, तो म्हणतो तुझा वास येतो मला, तू घाण आहे. आता खरंच तुझा वासच येतो अगं, पण कारण माझ्या घरी आली तू, मी पाहिलं तुला, तुझा वासच येतो. फक्त ना काय तुझा अपमान करावा म्हणून मी काय बोलले नाही. आता राहिला त्या नाशिकच्या मागून घुस पुढून घुस, काही फरक नाही पडणार मला. तुझी सवय ती लापट, याच्या दारात जा त्याच्या दारात जा त्याच्या दारात जा, टाकता का कुणी तुकडा, टाकता का कुणी तुकडा, तुझं पोटच त्याच्यावर आहे ग, तुझं पोटच त्याच्यावर आहे, कळलं का. तुझं पोट भरतच नाहीये. हा गुवाश तुझा जन्मच ना डुकराच्या जातीत झालेला आहे. हां त्याच्यामुळं कसं आहे, चुकून ते मानव जातीत आली तू, पण तुझा जे आहे ना सगळा काही तो डुकराचा आहे. तुझं तोंड डुकरासारखं, तुझं खाणं डुकरासारखं आहे, गाचाड गाचाड गाचाड. माझ्या घरी आली तू तुझ्या तोंडात सांगितलेलं आहे मला खायला लागतं ते. माझ्या घरी बाई असं लिमिट, आमचं लिमिट असं, आम्ही असं गाचाड 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 नाही खात, आम्ही लिमिटमध्ये खातो आम्ही. मला काय माहिती तुला एवढं लागतं, 10-12 भाकरी, कढईभर भाजी, मला नाही माहिती बाई, मला काय माहिती, मी केलं असतं तसं, पण काय तर नाही का. काय 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 बोलती ना तू माझ्यावर, छिनावलं घरी येऊन माझ्या, हां बोलू नाही तुझ्यावर कुत्रे. लाज विकलेली बाई, एखाद्याच्या घरात जाऊ ना लाज आहे का तुला, होय का. तुझ्या म्हणजे त्याच्याकडून सुपारी घेऊन मला माझ्यावर बोलती होय का तू. आणि ज्या वेळेला तुमचे कॉल डिटेल्स काढल्या जातील ना त्यावेळेला निघणार आहे तू त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, आणि मला त्याची शिकार करण्यासाठी तू त्याला मदत करते. हां माझी शिकार त्याने करावी त्याच्यासाठी तू त्याला मदत करते. कारण मी तर त्याला नाही ना कधी जुमानले, कधी झुकले नाही मी त्याच्या पुढं, त्याच्या ना पैशा पुढं ना त्याच्या पुढं. हां पण ते तू जी त्याची बाजू घेती ना, आणि त्याचं तू स्वतः सांगितलेलं आहे की त्याने तुला सांगितलं, हे तू खूप लाईव्हवर बोललेली, तुला वाटत असेल सगळ्या सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. हां आणि सेव्ह करण्यासाठी कोण आहे माहिती आहे तुला, पिल्लू जिंदाबाद. हां आमची पिल्लू सगळं काही अगदी पुरावे ठेवत असती, तुला चांगलंच माहिती आहे. हां तीच पिल्लू आमची पिल्लू. तर ते होईल तुझं, आणि तुझा बाजार चांगला उठवला जाईल. राहिला विषय, खरंच वाईट वाटतंय खरं तर. मी स्नेहलचं नाव घेणं चुकीचं आहे बरोबर आहे मला माहीत नाही, कारण त्या लेकराला शिव्या दिलेल्या आवडत नाही, खरंच नाही आवडत त्या पोरीला. आणि हो मी शिव्या देते, माफ कर स्नेहल मला, पण अशा बायकांना ह्या शिव्या बाळा, तुझी भाषा नाही कळत त्या बायकांना. माझ्या शिव्या आहे ना त्या यांच्याचसाठी. तुला त्यावेळेला फार राग आला असेल ना, मी शिव्या दिल्या होत्या हिला, तर ह्या भिकारीला पण, ह्या म्हातारीला. तुला बघितलं ना तू, तुझ्यावर काय वेळ आली आज. तुला माहिती बाळा, अगं ती फाळक्या तोंडाची रुणी आहे का ती अचानक यायची माझ्या घराच्या खाली बाळा, आणि मला म्हणायची की ताई मी आले. मी म्हणायची ये बाळावर, माझ्या मणी नाही ध्यानी नाही ग, काय कर नाही त्याला डर काय. वर्षभर ती रुणी आहे ना, तिसऱ्या दिवशी माझ्या दारात पडलेली असायची अचानक, आणि शिवाय 12-12 आणि 1-1 वाजेपर्यंत. पण मला भीतीच नव्हती कुठल्या गोष्टीची, मला कुठल्याच गोष्टीची भीती नव्हती. त्यामुळे मी तिला म्हणायची बिंदास ये बाळावर. पण ती पोरगी माझ्या घरी येऊन कुणाला तरी मला व्हिडिओ कॉलवर दाखवायची, माझे व्हिडिओ बनवायची, काहीतरी मला प्रश्न विचारायची. पण मला माझ्या मनातच नव्हतं काही. ती गेल्यावर माझ्या लेकी ओळखायच्या, मम्मा ती असं करत होती, म्हणायची करू दे बाळा, आपल्याला कर नाही तर डर काय, करू दे तिला काय करायचं, ती मी अशी म्हणायची. कळलं तुला.
वायरमन आहे ना, वायरमनने माझं मीटर लाईट बिल भरलं नाही म्हणून कापलं होतं. आता याच म्हणजे मी तिला आपलं लाईव्ह घेतली नाही 2 दिवस कारण पैसे नव्हते माझ्याकडे. आता यांचं म्हणणं आहे ना मी पैसे घेऊन बोलते, म्हणजे माझ्याकडे लाईट बिल भरायला पण पैसे नव्हते आणि मी पैसे घेऊन पोते भरून ठेवले होते. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे बिना लाईटची राहत होती मी आणि पैसे घेतलेले मी. अरे लाजा धरा रे जरा, काय कुणावर आरोप करतायत ना त्याच्या लाजा धरा जरा. त्या पोरीला सुद्धा माहिती आहे की माझ्याकडे पैसे नव्हते लाईट बिल भरायला. नंतर काहीतरी 10,000 लाईट बिल आले होतं. तर मग हिनेच म्हटलं की ताई म्हणजे हिने विचारलं मला तुम्ही लाईव्ह नाही आल्या ताई, फोन केला हिने. म्हटलं अगं माझी लाईट कपली. तर म्हटली अरे देवा ताई मला सांगायचं ना, माझा चांगला मित्र आहे. काय म्हणली, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत ते साहेब आणि माझा चांगला मित्र आहे. ही अर्धा तास गप्पा मारत असते, हिला कामच नाही काय. हा ही जे आहे ना हिला काम धंदाच नाहीये काय, ती ठेवलेली फक्त तेवढ्याचसाठी. हा तर त्या पोरीनं काय केलं, मला त्या ऋणीनं मला म्हटली की माझ्या ओळखीचा आहे तो साहेब, मी करते ताई फोन. आता मला स्वप्न पडलं का तो साहेबीच्या ओळखीचा आहे ना, हिने सांगितलं म्हणूनच मी म्हटलं ठीक आहे बघ मग माझ्याकडे इतके नाहीये 5,000 मी भरू शकते आता. 5,000 म्हटलं मी परत भरते, एक 15 दिवसाचा टायमिंग घे, त्यांना म्हणावं जोडून द्या, उद्या कर म्हणलं तेवढं मग जर होईल तर. मग दुसऱ्या दिवशी ती घरी आली माझी लेक आणि ती गेली, पैसे भरले त्या साहेबांना, ती भेटली MSCBच्या. त्याच्यानंतर माझी लाईट आली. ही बाई काय म्हटली जेव्हा माझे तिचे भांडण झाले, तर डॉक्टर स्नेहल तुला तर सगळं माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. काय म्हटली, म्हणजे तुझ्यावरचे जे आरोप आहेत ना, मी असेल आणखी पीडित महिला असतील सगळ्यांना माहिती आहे ती बाई किती खोटं बोलतीये, त्यामुळे तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. एक युट्यूबर्स म्हणून सांगते मी तुला, बाकी काहीच नाही. आणि मी सुद्धा पीडित आहे त्या बाईची, म्हणून तुला सांगते की माझ्यावर किती आरोप केलेत माझ्यावर. सांग ना की हिच्या पोरींची फी भरायला मी फी भरली. ही बाई मला सारखी फोन करायची, मी उद्याच्या उद्या येते, पोरींना शाळेत टाक, फी भर. नाही माझ्या पोरी मी ना 1 वर्षभर शाळेत नाही घातल्यात, 1 वर्ष त्यांची शाळा बुडवली मी, पण मी कुणाची भीक नाही घेतली. हा जेव्हा माझ्याकडे पैसे आलेत ना तेव्हा मी माझ्या लेकरांना शाळेत टाकलं. पण काय केलं, मला किती त्रास दिला, किती छळलं मला, किती खोटं. हो मी माझ्या भावाच्या वेळेस खरंच घेतले होते 5,000. मी नाही खोटं नाही बोलणार रे, ते नाही खोटं बोलणार मी. परंतु ते मला द्यायचे पण होते पण मी नाही दिले. त्याचं कारण काय सांगू, जेव्हा वाद झाले ना त्यावेळेला तू मला 5,000 दिलेले तू काढलं ना, तर मी पण तुला ब्लाऊज आणि ते आहे ना ते पण आहे ना तूच म्हणत होती, मी नव्हते म्हणत, तुम्ही मागितले होते मला. हा तू मागितलं होतं की मला ब्लाऊज शिवून दे छान म्हणून सगळ्या साडींवर. आणि ही पोरगी माझ्यासोबत आली होती, तुला विचारत होती कुठला कलर घ्यायचा काय घ्यायचा. मग माझी शिलाई आहे तेवढी, मग अगोदर घातलं त्यावेळेला 1 नंबर डिझायनर होते बरं का तुम्ही, खूप छान डिझायनर आहे, तिच्याकडे ब्लाऊज टाका असतील पण त्यावेळेच्या तिच्या लाईव्ह बघा तुम्ही. पारी इकडून दाखवत होती लोकांना फिरून. आणि नंतर काय 3rd क्लास डिझायनर काय ते मी फाडून टाकीन मी. अगं काय ग, मग ती माझी शिलाई झालेली होती ती मी काढून घेतली. हो जशाच तशी वागणारी असते बरं का. हां कारण माझं कुठून बाई मी फंडिंग घेत नाहीये, तुम्ही कुठून फंडिंग घेता हे आता डॉक्टर स्नेहल सांगतेय, ती प्रणितीताई पाटील सांगतेय. आणि प्रणितीताई पाटील हे सुद्धा आता एखाद्या दिवशी लाईव्हला बोलतू की हो माझ्यासोबत तुझं बोलणं होत होतं ना, तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल राग होता का, तर ती बाई खोटी वागत होती. पण कुठल्या तरी दबावापोटी तू ओपनली बोलत नव्हती, पण माझ्याशी तू बोलत होती की नाही की संगीता मला नाही पटत तिचं वागणं, मला नाही पटत या बाईचं बोलणं. मला वाटतं की त्या बाईच्या संपर्कात किंवा तिला मदत करण्याच्या अगोदरपासून तू आणि मी बोलतीये ताई. आणि तू अर्धा तास मला विचारायची का ग तुझ्या आयुष्यात असं घडलेलं आहे का रे बाळा असं झालेलं आहे का. मी अर्धा तास तुला माझी मोठी बहीण म्हणून सांगायची माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, आणि तू रडायची तिकडं ऐकून. प्रणितीताई मला माहिती आहे तू चुकीची नाहीये, मला माहिती आहे तू चुकीची नाहीये, परंतु कुठंतरी या बाईनं जसं सगळ्यांना दबावात आणलं होतं ना तसं तुलाही आणलं होतं, हे मला जाणवत होतं. मला एक फक्त तुझं पटलं की हे सगळं झाल्यानंतर तू कुठेही माझ्याबद्दल ब्रशब्द सुद्धा काढला नाही, कुठंच काढलेला नाही, तू कुठेही माझ्या विरोधात बोललेली नाही. त्यामुळं मला ते बरं वाटलं की तुला त्या गोष्टीची जाणीव आहे, मी चुकीची नाही, मी खोटी नाही याची तुला जाणीव आहे, हे मला जाणवत होतं. राहिलं डॉक्टर स्नेहल बोलली माझ्याबद्दल ती, तर तिने स्वतःच सांगितलं त्यावेळेला जेव्हा हिचं माझं भांडण झालं त्यावेळेला ती न नाव घेता माझ्यावर बोलली होती. पण आता तिने सांगितलं की ही बाई मला बोलायला लावत होती, मला इंटरेस्ट नव्हता कुणावरही बोलण्याचा. म्हणजे किती आता तिला बोलल्या जातं स्नेहलला, अगं डॉक्टर एवढ्या रिकाम्या नसतात, डॉक्टर लोकांना फार कामं असतात आणि तुला काम नाही का. अच्छा मग ज्या वेळेला तिला इतर लोकांवर बोलायला लावत होते त्यावेळेला तिला काम नव्हतं का, त्यावेळेला तिचं जे प्रोफेशनल आहे
किंवा तिचा जो काय तिचा व्यवसाय आहे, जे काय तिचं पद आहे डॉक्टरकीचं, त्याला सुटेबल नव्हतं. बाई तुम्ही जे बोलायला लावत होत्या तिला, तू बोल नाही, त्या डॉक्टर पदवीला तिच्या नव्हतं सूट होत. तुमची जर खरंच लेक असती सख्खी, तर तुम्ही तिला असं या भानगडीत पडायला लावलं असतं का नाही? जसं माझ्या लेकी, मी त्यांना याच्यापासून लांब ठेवलेलं आहे. अजिबात नाही पडायचं बाबड्या याच्यात, माझं मी बघत बसेल. ही आईची भूमिका असते बरं का. तर तुम्ही त्या लेकराचा किती वापर करून घेतला हे वायटीवर मला वाटतं ना सगळ्यांनी बघितलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या पोरीचा कसा वापर करून घेतला. आणि ज्या वेळेला, परंतु खरंच मी मानलं त्या पोरीला, मला तिचे विचारही पहिल्यापासून आवडत होते, खरंच आवडत होते. मी कधीच नाही, मला वाटतं मी एकदा तिच्यावर फक्त चुकीचं बोलले असेल, ते पण काय की जे आहे ती त्याच्यावरती बोलली होती मला, की ही आईच्या विरोधात गेली. त्यावेळेला मी बोलले होते. त्याच्यानंतर मी एक शब्द सुद्धा तिच्यावर काढला नव्हता, कारण मला जाणवत होतं की ही पोरगी खरी आहे, हिला नाही सहन होते खोट्या गोष्टी. कारण जी मुलगी या वयामध्ये ना तिचे शब्द, तिची बोलण्याची पद्धत, तिचा विषय मांडण्याची पद्धत ती एवढी पद्धतशीर व्यवस्थित आहे की तिच्या लाईव्हवर मी त्या दिवशी मी बघत होते, प्रणितीताईने एक नाही का शिवी दिली, तर ती म्हणत होती अजिबात नाही, सॉरी म्हणा मला चालत नाही. म्हणजे ती इतकी, तिचे रूल्स आहे ना तिच्यासाठी महत्वाचे आहेत. जे तिचे रूल्स आहेत ना ते तिच्यासाठी किती महत्वाचे आहे ते आहे. माझे रूल्स असेच आहे आणि मी अशीच आहे. ती झुकली नाही ना, खरंच तुला सलाम त्या गोष्टीसाठी. डॉक्टर स्नेहा, तुला सलाम त्या गोष्टीसाठी. आणि उशिरा का होईना तुला जाणवलंय ना तुझा वापर होत होता, तुला त्यांच्या सोयीनुसार तुझा वापर करून घेतला जात होता. आज त्या लेकराचं इतकं वाटोळ, म्हणजे आता जो विषय आहे ना, काल ती बोलली आहे की बाबा तो मुलगा तिचाच आहे असं म्हटलं जातं. तर हे कधीतरी माझ्या कानावर आलेलं होतं. आणि हे मी ज्या वेळेला तिच्याशी बोलायला लागले ना त्यावेळेला मी तिला विचारलं होतं हे, की असं माझ्या कानावर आलं होतं, तर हे खरं आहे का? कोणाला? त्या हाडळला बरं का. नाही ग, अजिबात नाही. म्हणजे ज्या वेळेला व्यक्ती तुमच्या साईडने असतो त्यावेळेला नाही अजिबात नाही का. आणि ज्या वेळेला ती व्यक्ती तुमचे विचार आवडत नाही म्हणून बाजूला होते त्यावेळेला तुम्ही तिच्यावर, तुम्हीच, म्हणजे किती तोंड आहेत तुम्हाला, तुम्हीच बोललेल्या होत्या ना. नाही असं काहीच नाही, हे सगळं खोटं आहे. मग आता का बरं त्या खोट्याला तुम्ही खऱ्याचं रूपांतर देऊन जगासमोर मांडताय, त्या लेकराचं आयुष्य बर्बाद करताय? ती ॲडॉप्ट का केलेली होणार, पण तुम्हाला पण लेकबाळ आहे ना. का बरं त्या पोरीच्या तुम्ही एवढे हात धुवून मागं लागलेत? वाईटीवर तिला काय म्हणताय, कशामुळं? कारण काय तुम्हाला साध्य होणार आहे? ह्यातनं एकच निष्पन्न होतंय, का तुमच्या लक्षात येत नाहीये? का तुमच्या लक्षात येत नाही? त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि त्यांनी तुमच्यासारख्या छपरी बायकांना समोर ठेवून यांना बरोबर कायदे बनवलेले आहेत की तुम्ही बायका कसा कायद्याचा गैरवापर करता. म्हणून त्यांनी कायद्यामध्ये बऱ्याच अशा ठेवलेल्या आहेत की असं कुणी ब्लेम केला म्हणजेच तो लावायचा नाही. पुरावे हवेत. पुरावे जर असतील तरच त्या गोष्टी खऱ्या मानण्यात याव्या. जरी तुम्ही पोलिसांवर दबाव टाकून एखादा गुन्हा दाखल करून घेतला ना तरी तो टिकला पाहिजे, तो कोर्टात मध्ये. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर पोलिसांच्या नोकऱ्या जात असतात. अशी स्नेहल सारखी, माझ्यासारखी एखादी वेडी जर भेटली ना कोर्टाला चॅलेंज द्यायला, तर तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांना आहे ना फार आतोनात प्रयत्न करावा लागतात. आणि जर नाही झाला सिद्ध तर मग पोलिसांवर पण ब्लेम करण्यात येतं. जसं माझ्या केसमध्ये होतंय आता खेडच्या. पोलिसांना बोलवण्यात येतंय का तुम्ही गुन्हे दाखल करून घेतले संगीता वानखेडेवर. कधी? 7 वर्षापूर्वी. जर तिने खंडणी मागितली होती तर ज्या माणसाने तिच्यावर ब्लेम केलेला आहे की माझ्याकडे गाड्या होत्या, तर तुम्ही त्या गाड्यांचे नंबर का नाही घेतले? तुम्ही त्या गाड्यांचे पेपर का नाही घेतले? फक्त तो येऊन सांगतो की माझ्याकडे गाड्या आहेत आणि त्या बाईने सांगितलं की तुला जर गाड्या रोडनी चालवायच्या असतील तर मग एवढी खंडणी दे. मग तुम्ही गाड्यांचे नंबर का नाही घेतले? गाड्यांचे पेपर का नाही घेतले? कोर्ट विचारत असतं. आणि ज्या वेळेला हे सगळं काही उघडकीस येतं ना त्यावेळेला तुमच्याकडे पुरावे नसतील ना तर पोलिसांना पण त्यांची नोकरी घालावी लागते. आता ज्यांनी केलेलं आहे यादव साहेब फार गरीब माणूस बिचारा, त्याच्यावर फार प्रेशर आलेलं होतं. मी माझ्या वकिलाला स्वतः बोलले, सर नको जाऊ द्या, ते यादव साहेब चांगला माणूस आहे. तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं गुन्हे दाखल झाले, तेव्हाही की संगीता माझ्यावर फार प्रेशर आणला आमदार आणि त्याच्यामुळे मला गुन्हे दाखल करावे लागले. मला माहिती आहे तुझा गुन्हा नाहीये, तू चुकी केलेली नाही आणि हे टिकणार पण नाही. हे त्यांनी मला त्याही वेळेला सांगितलं होतं, कारण त्यावेळेला सत्ता होती ना त्या आमदाराची.
तर किती काय 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 बाप रे बाप. हा, पण जी तुमच्यासोबत रात्रंदिवस राहत होती ना, तिला कळत होतं हे चुकीचं आहे. परंतु काय झालं माहिती का, ती काही गोष्टींसाठी चल जाऊ दे. कसं असतं माहिती का, खरं त्या पोरीला आधाराची गरज नाही बरं का. ती स्वतः इतकी भक्कम आहे ना, की तुम्ही लोकांनी आता तिच्यावर जे काही कांड लावलंय ना, जे कांड तिच्यासोबत करणं लावलं, तरी सुद्धा ती तटस्थ आहे तिच्या भूमिकेवर. तरी सुद्धा ती अजिबात डगमगत नाहीये. म्हणजे ती किती खंबीर असेल, लक्षात घ्या. किती खंबीर असेल ती. घाबरत नाही कुणाच्या बापाला, ती घाबरत नाही बिलकुल. का तर ती खरी आहे. आणि खरं घाबरत नसतं, लक्षात घ्या. खरं घाबरत नसतं बरं का. हां, खरं खरं असतं. मी काल परवात सांगितलं ना, की खरं हे सूर्यप्रकाशासारखं असतं. ते अंधारात राहत नाही, ते उजेडात कधी ना कधी येतच. जसं या बाईचं एका एकाच्या माध्यमातून आले. हां, उजेडात येतच. हां, अगं दरिंदर बाई, तुला तर माझे काम मी सांगितलेच नाही. अगं तुझा जाळका स्वभाव पाहून कळलं ना. हा, मला कळलं होतं तू किती जळली ते हप्पापलेली पैशासाठी. अहो ही बाजारात गेली फुलासाठी मला 500 रुपये मागती. मला ते पूजेला फुलं घ्यायचे म्हणेन, मला 500 रुपये दे. तू तुझ्या जिंदगीवर जीव दे ना. हा, 45,000 50,000 पगार आहे तुला, तुझ्या 500 रुपये दलिंदर बाई. हा, आणि दिले नाही मी तर तिचं म्हणणं होतं तू साड्या घेतल्या ना तर मला पण घे साडी तिथं. का ग बाई, काय म्हटली माहिती तिने मला, तिने 2-4 ड्रेस घेतले होते म्हणे. म्हटलं मग चांगली गोष्ट बाई, माझी नाही ऐकत एवढी. मी घेतला तुला एक ड्रेस, ते पण त्या ड्रेसचे पैसे ती म्हणली ते पगार झाल्यावर देईन. हा, तिला वाटलं त्या परत ड्रेसचे पैसे पण मागेल. संगीता वानखेडे काही सोपी दिसत नाहीये. ड्रेसचे पैसे पण मागेल आपल्याला. हा, कारण ते मी पोराच्या मित्रांना लावत होती फोन इकडे तिकडं. हाय का रे पैसे, यशाला कसा देतोस, टाक की मला पैसे. हा, भीक मागी दलिंदर, सोडलेली गाय ही जाणी, भिकार चोट. हा, त्या कामावर एक जण घेती, लग्नाच्या अगोदर कोणाशी हिचं लफडं, लग्न झाल्यावर हिचं कोणाशी लफडं. तुझ्या तोंडाने सांगितलं ना तू दलिंदर बाई. आम्हा 2 लाख रुपये कोणाकडे, 4 लाख म्हणे मला काढून दे. तू तुझा बाप देईन. हिच्या बापाने कोणाला पैसे दिलेले कशासाठी माहित नाही, आणि तो माणूस आता हिला पैसे देत नाही. हा, त्या माणसासोबत हिला लग्न करायचं होतं आणि मग तिच्या बापानं दिलं नाही त्याला, म्हणून मग तो माणूस हिला पैसे देऊन नाही राहिला. हिचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. ही म्हणली माझा नवरा त्याच्यावर माझ्यावर संशय घेतलो. हे रे, आज ना आज लाईव्ह घेऊन सांग तो माणूस कोण आहे ते. भाजपचा कोण कार्यकर्ता आहे ना, सांग तू. नवरा म्हणे माझ्यावर संशय घेतो आणि त्याचं तुझं काहीतरी असन, आणि हे पोरग माझ्यासारखं दिसतच नाही, ते त्या पोरग त्याच्यासारखं दिसतं, सारखं त्याच्यावर संशय घेतो. ही बोललेली मला. माझं काही नसताना मला वाटतं जाऊ दे, काय बाईची आबरू काढायची. अगं तुझं एवढं खरं खरं सगळं असताना मी तोंडाला, की हिच्यात आणि माझ्यात काय फरक राहील मग. हा, हिच्यात आणि माझ्यात काय फरक. जाऊ दे, नालायक बाई. त्या पिल्लूचे पैसे दे, दुसरं काहीच कारण नाही हिचं माझ्याशी वाद व्हायचं. त्या पिल्लूचे पैसे दे म्हटलं ना, या बाईने एवढं काय तांडव माजवलं. तिचं म्हणणं होतं मी हिच्या कुठे तू गु खाणारी लोकांचा, चांगला नोकरी दिली ना देवाने तुला, ती पण मेलेल्या माणसाची घेतलेली ना तू. तुझी नाही ती नोकरी पण. हा, कुणाच्या तरी कुणीतरी बिचाऱ्यानं शिकवलं लेकराला, त्याच्या नोकरीला लावलं, नि अख्खी नोकरी हडपली हिच्या बापानं, मेलेल्या बापानं पण हिच्या, आणि हिनं पण. हा, त्याची नोकरी हडपली, त्याचं घर हडपलं. फक्त हिचा साखरपुडा झाला त्याच्यासोबत, दुसरं काहीच नाही. त्या साखरपुड्याच्या नावावर हिनं सगळं काही हडपलं त्या माणसाचं, सगळं काय हडपलं. इतकी तर दलिंदर बाई आहे. घर हडपलं त्याचं, नोकरी हडपली त्याची, हा, शेती हडपली त्याची. बिनलाजे मेलेल्या माणसाचं खाणारी तू. तू जिवंत माणसाला काय सोडशील. तुझी ना दानतच ती मेलेल्या माणसाचं खायची. लोकांच्या घरी जाऊन फिरायचं, तिकडे त्या साहेबाला म्हणायचं माझ्या नावाच्या सह्या कर. तुझ्यासारखे काम आहे होय का आमचे. मोका होणार तुमच्या सगळ्यांचा बाजार उठणार. थांबा, तुमच्या सगळ्यांचा. कारण ती डॉक्टर स्नेहल आहे ना, ती बोलणारी नाहीये. अशी ती नुसती बग 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 नसती करत, कायदेशीर चालणारी. लक्षात ठेवा. ती पोरगी जर एवढी धमक ठेवती ना बोलण्याची, तर ती कायदेशीर चालणारी. अरे 72 तास तिने लाईव्ह घेतली म्हणून तुला एका जागी हागणं मुतणं बंद करून म्हणली मी तुला 72 तास एका ठिकाणी बसवलं होतं. अगं लाज कशी वाटत नाही ग. तुझ्या प्रत्येक सुखादुखात ती पोरगी धावून आली, आणि ते एक ना एक दिवस बाहेर येत असतं. हां, चल हरकत नाहीये, रजा घेते.